कराचीमध्ये सिंधू देशाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर इथली परिस्थिती चांगलीच बिघडली। सिंधी कल्चर डेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून सिंधच्या स्वातंत्र्याची मागणी करू लागले। जीए सिंध मुत्ताहिदा महाज JSSM या संघटनेच्या गटाने पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करत सिंधच्या मुक्तीची जोरदार मागणी केली। सिंध प्रदेश जो इंडस नदीच्या म्हणजे सिंधू नदीच्या आसपासचा भाग आहे, 1947च्या फाळणीनंतर तो पाकिस्तानमध्ये गेला। महाभारताच्या काळात यालाच सिंधू देश म्हणत असत। आज तो पाकिस्तानचा एक मोठा प्रांत आहे। सिंधू देशाचा मुद्दा पुन्हा का चिघळला, UN आणि पंतप्रधान मोदींकडे मदतीची मागणी का केली जाते, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत सेजल जाधव। खरं तर परिस्थिती तेव्हा हाताबाहेर गेली जेव्हा प्रशासनाने रॅलीचा मार्ग बदलला। यामुळे हजारो आंदोलनकर्ते संतापले। काहींनी दगडफेक सुरू केली तर आजूबाजूच्या मालमत्तांची देखील तोडफोडही त्यावेळेस करण्यात आली। पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला। स्थानिक वृत्तांनुसार किमान 45 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। सिंधू देशाची मागणी ही नवी नाही। 1960च्या दशकाच्या शेवटी सिंधचे माजी शिक्षण मंत्री GM सय्यद यांनी जे सुरुवातीला पाकिस्तानच्या निर्मितीचे समर्थक होते, त्यांनी कालांतराने स्वतंत्र सिंधची मागणी सुरू केली। 1971 मधील बांगलादेश निर्मितीनंतर हा विचार आणखीन मजबूत झाला। बंगाली चळवळीतून प्रेरणा घेऊन अनेक सिंधींनी आपल्या सांस्कृतिक राजकीय संघर्षासाठी स्वतंत्र देशाची मागणी पुढे ढकलली। सिंधी संघटना बराच काळ प्रादेशिक दडपशाही व मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारी करतायत। या वर्षीच्या सुरुवातीला निर्वासित नेते शफी बुरफट यांच्या नेतृत्वाखालील JSSM ने संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेप करून सिंधू देशाला स्वतंत्र देश घोषित करण्याची विनंती केली। त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मदतीसाठी संपर्क साधला, कारण सिंध आणि भारत यांचे ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक नातेसंबंध सखोल आहेत। सिंधमधील राजकीय घडामोडींमुळे सिंधू देशाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला। मध्यंतरी झालेल्या एका पाकिस्तानी टेलिव्हिजन चर्चेत एका पत्रकाराने सांगितलं की MQMचे नेते अल्ताफ हुसेन यांनी माजी गृहमंत्री जुल्फिकार मिर्झा यांना सांगितलं होतं की 18व्या घटनादुरुस्तीनंतर सिंधू देशाचा मुद्दा आता आपल्या हातात आलाय। भारतामध्ये हा मुद्दा तेव्हा पुढे आला जेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या भाषणात सिंधचा प्रकर्षाने उल्लेख केला। गुजरातमधील एका सिंधी समाज कार्यक्रमात त्यांनी 1947च्या फाळणीनंतर सिंध पाकिस्तानात गेल्यामुळे अनेक सिंधी हिंदूंना झालेला वेदनादायक अनुभव सांगितला। त्या दरम्यान त्यांनी सिंध एक दिवस भारतात परत येईल असा उल्लेख केला होता। या सर्व प्रकरणांवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।